महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। हिंगोली आणि कळमनुरी नगर परिषदेवर धनुष्यबाणाचा भगवा, शिंदेच्या शिवसेनेची ऐतिहासिक कामगिरी। संपूर्ण जिल्ह्याचे आणि राज्याचे लक्ष लागून असलेल्या हिंगोली व कळमनुरी नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे। या दोन्ही महत्त्वाच्या नगर परिषदांवर शिवसेनेने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून दोन्ही ठिकाणी शिवसेनेचेच नगराध्यक्ष निवडून आले आहेत। हिंगोली नगर परिषद श्रीराम बांगर आणि रेखा बांगर यांचा करिश्मा। हिंगोली नगर परिषदेच्या एकूण 34 जागांपैकी तब्बल 17 जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे। विशेष म्हणजे आमदार संतोष बांगर यांचे बंधू श्रीराम बांगर हे स्वतः नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। तर नगराध्यक्ष पदाच्या अटीतटीच्या लढतीत रेखा श्रीराम बांगर यांनी विजय मिळवत हिंगोलीच्या नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळवला आहे। तसेच प्रभाग क्रमांक 16 ब मधून श्याम कदम यांनी निर्विवाद विजय मिळवला आहे। हिंगोली शहरात शिवसेनेच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। कळमनुरी नगर परिषद शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित। कळमनुरीमध्ये देखील शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे। येथील 20 जागांपैकी 13 जागांवर शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत। नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अश्लेषा वैभव चौधरी यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत शानदार विजय नोंदवला आहे। कळमनुरी हा आमदार संतोष बांगर यांचा मतदारसंघ असल्याने या विजयाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे। कळमनुरी आणि हिंगोली शहरावरती एकतर्फी शिवसेनेचा विजय हा झालेला आहे। 20 पैकी 13 आणि 34 पैकी 17 आणि दोन्ही नगराध्यक्ष या ठिकाणी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। हा निवडणूक या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या चरणी हा शिवसेनेचा मावळा अर्पण करतोय। कळमनुरी आणि हिंगोली या दोन्ही ठिकाणी एक हाती सत्ता या ठिकाणी शिवसेनेची आलेली आहे। मी एवढंच सांगेल की हिंगोली जिल्हा शिवसेनेचा एकनाथभाई शिंदे यांचा बालेकिल्ला, हिंगोली जिल्हा शिंदे साहेबाचा बालेकिल्ला। ज्या मूलभूत सुविधा माझ्या सर्वसामान्य जनतेच्या आहेत त्या पहिल्या प्राधान्याने तुम्हाला सांगतो की त्यांची स्वच्छतेचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, नाल्याचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, तो आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही। दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा पडलेला आहे। वसमत ठिकाणी पुढच्या निवडणुकीत आपला काय प्रतिमा राहणार? वसमत मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की शिवसेना आणि राष्ट्रवादीची त्या ठिकाणी युती होती आणि त्या ठिकाणी सुद्धा एक हाती सत्ता आमची आलेली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी आरोही जाधव, हिंगोली।